गुड मॉर्निंग गोवा आणि गोवा न्यूज डेली या तुमच्या चॅनलवरील द डिबेटमध्ये स्वागत आहे. विचार करा, तुम्ही एखादी निवडणूक फक्त 2 मतांनी जिंकता. हो, फक्त 2 मते. बापरे, 2 मते म्हणजे अक्षरशः एका कुटुंबाचे मतदान. अगदी बरोबर. जर एखाद्या कुटुंबाने रविवारी सकाळी ठरवले असते की आज मतदान करायला जायचे नाही किंवा ते बाहेरगावी गेले असते तर संपूर्ण निकाल बदलला असता. पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 17 मध्ये नेमके हेच घडले आहे. हो, आणि केवळ प्रभाग 17 नाहीये, म्हणजे प्रभाग 29 मध्ये विजयाचे अंतर फक्त 31 मतांचे होते. नक्कीच. जेव्हा आपण या महानगरपालिकेच्या निकालांकडे पाहतो ना, तेव्हा आपल्याला 30 पैकी 27 जागांचा एक महाकाय आकडा दिसतो. पण त्या आकड्याच्या आत दडलेले हे 2 आणि 31 मतांचे सूक्ष्म फरक आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देतात. होय, आणि नेमक्या याच वास्तवाचे आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत. पणजी महानगरपालिका, ज्याला आपण CCP म्हणतो, त्याचे निकाल आता आपल्या हाती आहेत. हो, 27 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तर दुसरीकडे उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजेकर पॅनलला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बरोबर. यातून एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. 30 पैकी 27 जागा मिळवणे हे बाबुश मोन्सेरात यांचे पणजीवरी अभेद्य वर्चस्व सिद्ध करते, की उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलला मिळालेली मते आणि अत्यंत कमी फरकाने झालेले पराभव हे भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी दर्शवतात? हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. आज मी ही भूमिका मांडतेय की जागांचे हे प्रचंड प्रमाण आणि मोन्सेरात याने गेल्या काही वर्षांत राबवलेली तळागाळातील रणनीती हे त्यांच्या अभेद्य राजकीय वर्चस्वाचे स्पष्ट लक्षण आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये. आणि माझा दृष्टिकोन याच्या अगदी उलट आहे. केवळ जिंकलेल्या जागांची 27 ही संख्या पाहून आपण एका मोठ्या भ्रमात जगत आहोत असं मला वाटतं. म्हणजे कसं? उत्पल पर्रीकर याच्या पॅडेलने मिळवलेली मते, अत्यंत कमी वेळेत त्यांनी दिलेली कडवी झुंज आणि जे पराभव झाले ते इतक्या निसटत्या फरकाने झाले आहेत की ते प्रस्थापित व्यवस्थेसाठी एक अत्यंत गंभीर आव्हान आहे. हा निकाल मोन्सेरात यांच्या ताकदीचा नव्हे तर त्यांच्या कमकुवतपणाचा पुरावा आहे. तसं पाहायला गेलं तर 90% जागा जिंकणे हा मतदारांचा अत्यंत स्पष्ट आणि भक्कम कौल आहे. हे आपण नाकारून कसे चालेल? राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या निकालाला 2027च्या विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर म्हटले आहे. हो, त्यांनी तसं म्हटलंय खरं. आता हे वर्चस्व कसे निर्माण झाले याची यंत्रणा समजून घेणं महत्त्वाचे आहे. 2022च्या विधानसभा निवडणुकीत मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांचा अवघ्या 716 मतांनी पराभव केला होता. तो एक धोक्याचा इशारा होता. नक्कीच, तो एक मोठा इशारा होता त्यांच्यासाठी. बरोबर. त्यानंतर मोन्सेरात यांनी काय केले? त्यांनी केवळ प्रशासकीय सत्ता गाजवली नाही, तर पणजीमध्ये एक राजकीय सूक्ष्म अर्थव्यवस्था तयार केली. म्हणजे त्यांनी नोकऱ्या दिल्या, लोकांची वैयक्तिक कामे केली. पण हेच तर. एक सेकंड, मला पूर्ण करू दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भाजप कार्यकर्त्यांनी 2022 मध्ये उत्पल यांना पाठिंबा दिला होता, त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी पुन्हा संपादन केला. जेव्हा मोन्सेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्धापन दिनाला आझाद मैदानावर उपस्थित राहतात, तेव्हा ती केवळ एक बातमी नसते, तो एक धोरणात्मक निर्णय असतो. हे त्यांच्या अभेद्य वर्चस्वाचं सर्वात मोठं उदाहरण नाही का? नाही, अजिबात नाही. तुम्ही ज्याला अभेद्य वर्चस्व आणि सूक्ष्म अर्थव्यवस्था म्हणतात ना, तीच नेमकी त्यांची सर्वात मोठी कमकुवतपणाची बाजू आहे. असं का वाटतं तुम्हाला? हे बघा, जेव्हा तुम्ही नोकऱ्या आणि वैयक्तिक उपकारांवर आधारित राजकारण करता, तेव्हा तुम्ही मतदारांशी वैचारिक किंवा भावनिक नाते जोडत नाहीत. ते केवळ एक व्यावसायिक नाते असते. पण राजकारणात ते चालतं ना? चालतं, पण आता उत्पल पर्रीकर यांच्या बाजूने पहा. या निवडणुकीत त्यांच्या अपक्ष पॅनेलने अंदाजे 6700 मते मिळवली आहेत. 2022 मध्ये उत्पल यांना 6071 मते मिळाली होती. हो, आकडेवारी तशीच आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की सत्ता, पैसा आणि प्रस्थापित यंत्रणा विरोधात असतानाही उत्पल यांचा मतदार पाया अजिबात हललेला नाही, उलट तो वाढला आहे. ही मते व्यावसायिक नाहीत, ती वैचारिक आणि भावनिक आहेत. हे खरं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 27 जागांच्या विजयाचे श्रेय मोन्सेरात यांच्या जनसंपर्काला देता, पण तुम्ही प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षणातील बदल या अत्यंत कळीच्या प्रशासकीय हत्याराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात.
पण प्रभाग पुनर्रचना हा प्रत्येक निवडणुकीचा एक नैसर्गिक भाग असतो. त्याला हत्यार म्हणणे योग्य ठरेल का? नक्कीच ठरेल, कारण स्थानिक निवडणुकांमध्ये प्रभाग पुनर्रचना कशी काम करते हे समजून घेणं आवश्यक आहे. हे एखाद्या सर्जिकल स्ट्राईकसारखे असते. समजा एका विशिष्ट गल्लीत 50 मतदार आहेत जे वर्षानुवर्ष एका उमेदवाराशी एकनिष्ठ आहेत. बरोबर. प्रभाग पुनर्रचनेमध्ये अचानक एक काल्पनिक रेषा मारली जाते आणि ते 50 मतदार 2 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले जातात. एका रात्रीत उमेदवाराची ताकद निम्मी होते. त्यातच उत्पल यांच्या पॅनलला प्रचारासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी मिळाला. 15 दिवस खूपच कमी आहेत हे मी मान्य करते. हो ना, स्थानिक निवडणुकीत तुम्हाला प्रत्येक घरात जावं लागते. जेव्हा मतदारसंघ बदलतो, जुनी यादी निरुपयोगी ठरते आणि नवीन मतदारांशी संपर्क साधण्यासाठी 15 दिवस अजिबात पुरेसे नसतात. तरीही काय घडले? 10 प्रभागांमध्ये विजयाचे अंतर 100 पेक्षा कमी मतांचे होते. हो. 4 प्रभागांमध्ये तर ते 50 पेक्षा कमी होते. मगाशी तुम्ही स्वतः प्रभाग 17 मधील 2 मतांचा आणि प्रभाग 29 मधील 31 मतांचा उल्लेख केलात. जेव्हा इतक्या प्रशासकीय अडचणींनंतरही विरोधी उमेदवार 50 पेक्षा कमी मतांनी हरतो, तेव्हा तो प्रस्थापित व्यवस्थेचा विजय नसून ती एक अत्यंत कडवी झुंज असते. मला मान्य आहे की 15 दिवसांचा वेळ कमी होता आणि प्रभाग पुनर्रचनेचा फटका बसतो. पण जर केवळ प्रशासकीय अनुकूलतेमुळे निवडणुका जिंकता येत असत्या तर दिग्गज नेत्यांचा पराभव कसा शक्य झाला? म्हणजे तुम्हाला कोणता प्रभाग म्हणायचा आहे? आपण प्रभाग 9चं उदाहरण घेऊया. तिथे 7 वेळा नगरसेवक राहिलेले आणि पणजीचे माजी महापौर असलेले सुरेंद्र फुर्टाडो यांचा कबीर पिंटो माखीजा यांनी 115 मतांनी पराभव केला. हो, तो एक मोठा धक्का होता. नक्कीच. फुर्टाडो हे उत्पल यांच्या पॅनेलचे उमेदवार होते. सलग 7 वेळा म्हणजे जवळपास 35 वर्षे जिंकणाऱ्या नेत्याला हरवणे हे केवळ प्रभाग पुनर्रचनेमुळे किंवा रेषेने मतदार विभागल्यामुळे शक्य होत नाही. त्यासाठी अचूक राजकीय खेळी लागते. हे मी अमान्य करत नाही, पण फुर्टाडो यांचे जुने दुवे तोडण्यासाठी आणि माखीजा यांना तिथे प्रस्थापित करण्यासाठी मॉन्सेरॅट यांनी जी गणिते जुळवली तो या निकालाचा गाभा आहे. मॉन्सेरॅट यांनी माखीजा यांना स्पष्ट सांगितले होते की फक्त तूच फुर्टाडोंचा पराभव करू शकतोस. उमेदवारांची ही अचूक पारख आणि जुन्या नेतृत्वाचा अस्त करून स्वतःच्या रणनीतीनुसार नवीन नेतृत्व प्रस्थापित करणे हे वर्चस्व नाही तर दुसरे काय आहे? दिग्गज नेत्याचा पराभव हा एक प्रभावी मुद्दा आहे. पण तुम्ही जुन्या नेतृत्वाच्या अस्ताबद्दल बोलत आहात, तर आपण उत्पल परिकर यांनी दिलेल्या नव्या चेहऱ्यांबद्दलही बोलायला हवे. कोणते नवे चेहरे? तुम्ही प्रभाग 9 बद्दल बोललात. मी तुम्हाला प्रभाग 21 बद्दल सांगतो. तिथे उत्पल यांच्या पॅनेलने एका 28 वर्षीय नव्या उमेदवाराला संधी दिली. हो, तो तरुण उमेदवार. पणजीसारख्या शहरात जिथे राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे असते, प्रत्येक घराचे आणि कुटुंबाचे राजकीय लागेबांधे असतात, तिथे या 28 वर्षांच्या तरुणाने अवघ्या 15 दिवसांच्या तयारीत प्रस्थापित यंत्रणेला घाम फोडला. याचा अर्थ काय? काय अर्थ निघतो यातून? जुने दुवे तुटले असतील, काही दिग्गज हरले असतील, पण उत्पल यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एक तरुण फळी मूळ धरत आहे. ही तीच पिढी आहे जी जुन्या व्यावसायिक राजकारणाला कंटाळली आहे. मोन्सरात यांनी तात्पुरती राजकीय गणिते सोडवली असतील, पण त्यांनी एक नवीन विरोधी पक्ष तयार केला आहे जो 2027 मध्ये त्यांना भारी पडू शकतो. पण तो विरोधी पक्ष 2027 मध्ये भारी पडेल की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या जुन्या आकड्यांकडे जावं लागेल. कोणत्या? तुम्ही वारंवार म्हणत आहात की उत्पल यांची 6700 मते शाबूत आहेत. पण मॉन्सरात यांनी काय केले आहे? 2022 मध्ये 716 मतांचा जो फरक होता ना, तो त्यांच्यासाठी एक वेकअप कॉल होता. त्यांनी तो गांभीर्याने घेतला. नियंत्रण मिळवले आहे. पण 1 मिनिट, आज त्यांनी संपूर्ण CCPवर नियंत्रण मिळवले आहे. स्थानिक राजकारणात सत्ता असणे म्हणजे काय? याचा अर्थ असा की आता त्यांच्याकडे शहरातील प्रत्येक प्रभागात काम करणारी अधिकृत यंत्रणा आहे. नगरसेवक त्यांचे आहेत. पुढील 3 वर्षे ते या नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात विकासकामे, परवाने आणि इतर नागरी सुविधांवर थेट नियंत्रण ठेवतील. तो 716 मतांचा धोका त्यांनी आता मुळासकट नष्ट करण्यासाठी ही संपूर्ण सिस्टम स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे 2027च्या निवडणुकांसाठी त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. पण 50 किंवा 100 मतांचा फरक भरून काढणे आणि पारंपरिक एकनिष्ठ मतदार पूर्णपणे गमावणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
मोन्सेरात यांनी सिस्टीम ताब्यात घेतली असेल, पण उत्पल यांनी अतिशय स्पष्ट केले आहे की आता त्यांचे एकमेव लक्ष हे या छोट्या फरकाने झालेल्या पराभवांचे विजयात रूपांतर करण्यावर आहे. ते इतके सोपे आहे का? हो ना. तुम्ही म्हणालात की मोन्सेरात यांच्याकडे आता नगरसेवक आहेत, पण जेव्हा 10 प्रभागांमध्ये विजय पराजयाचे अंतर 100पेक्षा कमी असते तेव्हा ती मते फिरवण्यासाठी फार मोठ्या लाटेची गरज नसते. खरंय. एका प्रभागात 50 मते फिरवणे म्हणजे केवळ 10-12 कुटुंबांचे मतपरिवर्तन करणे. आणि उत्पल यांच्याकडे आता 15 दिवस नाहीत तर 2027 पर्यंतचा पूर्ण वेळ आहे. त्यांना फक्त त्या 10-12 कुटुंबांपर्यंत पोचायचे. त्यामुळे हा निकाल मोन्सेरात यांच्यासाठी सुरक्षेची भिंत नसून उत्पल यांच्यासाठी भविष्यातील विजयाचा अत्यंत मजबूत पाया आहे. हे नक्कीच नाकारता येणार नाही की उत्पल पर्रिकर यांनी आपला पारंपरिक मतदार टिकवून ठेवला आहे. कोणत्याही निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात उभे राहून 6,000पेक्षा जास्त मते मिळवणे आणि ती टिकवून ठेवणे यामागे एक भक्कम वैचारिक बैठक असावी लागते. अगदी बरोबर. आपण आजच्या चर्चेच्या समारोपाकडे वळताना मला हे मान्य करावं लागेल की उत्पल यांच्याकडे कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एक निष्ठावान फळी आहे जी भविष्यात मोन्सेरात यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं करू शकते. पण तरीही आपण मूळ मुद्द्याकडे परत आलो तर 30 पैकी 27 जागांचा विजय हा असा आकडा आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. हो, तो आकडा मोठा आहे. मोन्सेरात हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी जुन्या भाजप कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने जोडले आहे, संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जी वैचारिक दरी सांध्याचा प्रयत्न केला आहे आणि फुर्टाडो यांसारख्या दिग्गजांना पराभूत करून जे राजकीय इंजिनिअरिंग केले आहे ते त्यांच्या निर्विवाद ताकदीचे द्योतक आहे. मी देखील हे नक्कीच मान्य करेन की मोन्सेरात यांना परिस्थितीनुसार अचूक राजकीय खेळी कशी करायची आणि सत्तेची गणिते कशी जुळवायची हे उत्तमरित्या समजते. त्यांनी दाखवून दिले आहे की ते केवळ लोकप्रियतेवर अवलंबून राहत नाहीत. हो, ते प्रत्येक रणनीती वापरतात. पण तरीही या निवडणुकीतील आकडेवारी स्पष्टपणे सांगते की पणजीचे राजकारण अजिबात एकांगी झालेले नाही. मोन्सेरात यांचे 90% जागांचे वर्चस्व एक सत्य असले तरी उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारांनी प्रशासकीय आणि संरचनात्मक अडचणींवर मात करत दिलेली अत्यंत अटीतटीची झुंज हेही तितकेच मोठं सत्य आहे. आणि ही दोन्ही सत्ये एकाच वेळी पणजीच्या राजकीय पटलावर अस्तित्वात आहेत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला जो 2 मतांच्या फरकाचा मुद्दा मांडला होता तो इतका महत्त्वाचा ठरतो. मोन्सेरात यांच्या विजयाचं चित्र आज तरी अत्यंत भव्य दिसत आहे, पण त्या चित्राच्या आत उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारांनी 50-100 मतांच्या ज्या सूक्ष्म जागा निर्माण केल्या आहेत त्या भविष्यातील राजकीय दिशा ठरवणार आहेत. हो, हे पाहणे खूपच रंजक ठरेल. 2027 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका येतील तेव्हा हे छोटे अंतर मोठे राजकीय बदल घडवून आणेल की मोन्सेरात आपली यंत्रणा अधिक अभेद्य करतील यावर तुम्ही नक्की विचार करा. मित्रांनो, जर तुम्हाला आमचे हे डिबेट्स आवडत असतील तर गोवा न्यूज डेलीच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नक्की करा. आमचे बहुतांश प्रेक्षक व्हिडिओ पाहतात पण ते सबस्क्राईब केलेले नाहीत. ही संधी सोडू नका. तुमच्यासाठी ही फक्त एक मोफत क्लिक आहे, पण आमच्यासाठी असाच उत्तम संशोधन केलेला कंटेंट आणण्यासाठी ती एक मोठी प्रेरणा आहे. सबस्क्राईब करा म्हणजे आमचे अपडेट्स थेट तुमच्या फीडवर येतील. धन्यवाद.